45 निजामपूर जिल्हा परिषद गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री जनार्दन सुदाम मानकर सर. ठिकाण निजामपूर. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या खुले व्यासपीठ सत्रामध्ये आपण माणगाव येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 45 निजामपूर जिल्हा परिषद गट मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री जनार्दन सुदाम मानकर सर, सामान्य माणसातील असामान्य व्यक्ती यांनी आपल्या प्रतिनिधी यांना मतदारसंघातील सहकार क्षेत्रात. नमस्कार, मी जनार्दन सुदाम मानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निजामपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. बंधूंनो, कल्पना आहे की ह्या विभागामध्ये आपल्याला कल्पना आहे की विलेभागाड MIDC आली, त्यानंतर आता येऊ घातलेला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा प्रकल्प असेल. तिथे असं म्हटलं गेले की 5 MIDC तिथे प्रस्तावित आहेत. संपूर्ण भूसंपादन चुकीच्या मार्गातून बेकायदेशीरित्या फ्रॉड करून हे केलं गेलेलं आहे. परंतु वास्तविकता आहे की बरेच तिथे इंडस्ट्री येईल. आता ती इंडस्ट्री येताना काही लोकप्रतिनिधी बोलतात तिथे फार्मा पार्क येईल, तिथे लेदर पार्क येईल. बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे की पुढच्या स्टेज मागचा शहाणा. त्या पद्धतीने विलेभागाड MIDC मध्ये जेव्हा पास्को सारखा कारखाना आला, मुठभर कारखाने आले, आयनॉक्स आली, पायोनियर गॅस आला, परंतु तिथे माझ्या विभागातील तरुणांना रोजगार मिळाला नाही. नेहमी ह्या कंपन्यांनी, त्यांच्या प्रशासनाने नकार घंटा दाखवली. आणि का नकार घंटा दाखवली? कारण त्या पद्धतीचं शिक्षण तुमच्याकडे नाही आहे, हे नेहमी कारणं दिली गेली. खरं म्हणजे MIDC प्रस्तावित करताना शेतकऱ्यांची जमीन अल्पमोबदल्यात घेत असताना प्रशासनाने आणि सरकारने या इथे येणाऱ्या येऊ घातलेल्या MIDCच्या परिसरामध्ये असलेल्या तरुणांना त्या पद्धतीचं शिक्षण जर दिलं तर कुठलाही तरुण बेरोजगार राहणार नाही. जर तुमची प्रामाणिक इच्छा असेल स्थानिक तरुणांना रोजगार मिळावं असेल तर. बंधूंनो, मला खूप वाईट वाटतं की इथून जेव्हा माझ्या नाकासमोर महाड, माणगाव, पोलादपूर, अलिबाग, पेन, पनवेल, पुण्यावरून, अलिबागवरून बहुसंख्य लोक इथं गाड्या भरून येतात आणि माझ्या निजामपूरचे तरुण बेरोजगार राहतात. ही वाईट परिस्थिती आहे. आणि हीच परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला संघटित व्हावं लागेल. संघटित होत असताना तुम्हाला नेतृत्व करणारा तशा पद्धतीचा नेता लागेल, जो कुठल्याही पुढाऱ्याचा ताटाखालचं मांजर होणार नाही. ज्यांनी पैसे अमाप बघितले असेल, आयुष्यभर त्यांनी लोकांसाठी काम केलं असेल, त्यांची उन्नती व्हावी, आर्थिकदृष्ट्या ते समृद्ध व्हावेत, ही जर इच्छा असलेला जर तुम्हाला नेता पाहिजे असेल तर मी तुम्हाला अभिमानाने सांगेल, तुम्ही माझ्या मशाल या चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा. या निजामपूरमध्ये मी केलेला आहे निर्धार, एकही तरुण राहणार नाही बेरोजगार. आणि त्यासाठी मी एक संस्था स्थापन केलेली आहे, रोजगार सम्राट बहुउद्देशीय सहकारी संस्था. या संस्थेतर्फे निवडणूक झाल्यानंतर आपल्याला गावोगावी तरुणांचे बायोडाटा गोळा केले जातील. त्याचबरोबर कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठले ट्रेड त्याच्याकडे आहे त्याच्याबद्दल आपण अभ्यास करून त्या कंपन्यांना फॉलोअप केला जाईल, त्यांच्यावरती दडपण आणलं जाईल. कुठल्याही स्वरूपामध्ये माझ्या विभागातला तरुण बेरोजगार राहता कामा नये, ही माझी आयडिओलॉजी आहे, हे माझं निर्धार पक्का आहे. तर आपण मला भरभरून साथ द्या. जो माणूस कार्य करतोय त्याला द्या. जर तो कार्य करत नाही, त्यातलं त्याला समजत नाही, त्याला तुम्ही पुढारी किंवा त्याला जिल्हा परिषद सदस्य करून काही उपयोग नाही, अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आपले धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी जनार्दन सुदाम मानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे. बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे की धीरूभाई अंबानींनी म्हटलेलं आहे, थिंक बिग, थिंक फास्ट, थिंक अहेड. म्हणजे कालाच्या पुढचा तुम्ही विचार करा. बंधूंनो, मला कल्पना आहे ह्या विभागामध्ये MIDC विलेभागाड येऊ घातलेली होती आणि त्या दरम्यानच्या कालामध्ये
मला कल्पना होती की माझ्या तरुणांकडे, माझ्या विभागातील नागरिकांकडे पैसा असणार नाही आहे. जर MIDC आली, त्या कंपन्यातले जे कुटीर उद्योग असतील, अँसिलरी इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्रीला जर माझ्या तरुणांनी एखादा उद्योगधंदा उभारायचा म्हटला तर त्यांना बँक कुठल्याही उभ्या करणार नाहीत. त्याच्यासाठी 1997 साली मी जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची स्थापना केली. मुंबईसारख्या शहरामध्ये राहत असताना आज अनंत अडचणीला मात करून ही संस्था आजही जिवंत आहे. खरं म्हणजे हे परमेश्वराचे आशीर्वाद आहे. मी ह्या माध्यमातून माझ्या विभागातील लोकांच्या अडीअडचणीला जाऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये ह्या पतसंस्थेतून लोकांनी कर्ज घेऊन घरं बांधली, कुणी लग्न केले त्या मुलामुलींचे, काही लोकांनी औषधोपचारासाठी त्यांना मदत मिळाली आणि प्रचंड अशा पद्धतीने या सहकाराचं माध्यम दालन लोकांना उपलब्ध झालं. मी मुंबईकर, माझे सुरतकर ग्रामस्थ मुंबई शहरात राहतात, त्यांना विनंती करेन की हा पतसंस्था हे तुमच्यासाठी लावलेलं रोपटं आहे. आपण 5-10 हजार ह्या स्वरूपामध्ये ह्या पतसंस्थेला डिपॉझिट्स देऊन आपण उपकृत केला तर त्याच्यातून अधिक चांगली सेवा मी माझ्या निजामपूर विभागाची करू शकतो आणि आपल्या तरुणांना, ज्यांना रोजगार पाहिजे, ज्यांना कर्ज पाहिजे आहे, त्यांना ह्या संस्थेच्या मार्फत त्वरित कर्ज वाटप केला जाईल याची मी हमी देतो. एवढी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी जनार्दन सुदाम मानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. आपल्याला कल्पना आहे की 2005 पासून 2012च्या दरम्यान या दक्षिण रायगडमधल्या गोरेगाव अर्बन बँक, त्याचबरोबर रोहाष्टमी सहकारी बँक या मोठ्या संस्था या बुडाल्या. लाखो ठेवीदार हवालदिल झाले, त्यांचे पैसे बुडाले, त्यांच्या ठेवी बुडाल्या आणि माझा 1ही रुपया नसताना त्या ठेवीदारांचं आंदोलन मी केलं. प्रत्येक ब्रांचवरती जाऊन प्रत्येक खातेदारांना भेटलो, बँकिंग रेग्युलेशन ॲक्टचा अभ्यास केला. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुंबई येथील कार्यालयाला भेटी दिल्या, पत्रकं काढली, उपोषणं केली, वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन ठेवीदारांना जागृत केलं आणि त्यानुसार DIGC या डिपॉझिटरी इन्व्हेस्ट गॅरंटी कॉर्पोरेशनमधून ठेवीदारांना, लाखो ठेवीदारांना सुमारे 200 कोटीच्या ठेवी मी परत मिळवून दिल्या, माझा 1ही रुपया नसताना. मी एक सुशिक्षित कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या, सर्वसामान्य गोरगरिबांच्या फायद्यासाठी झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती जर अन्याय होत असेल त्याचं आपल्यामार्फत निराकरण झालं पाहिजे. आणि त्यामुळे मी बराचसा रोष मी माझ्या त्या तत्कालीन नेतृत्वाचा पण ओढून घेतला. काही कोर्टामध्ये माझ्या विरोधात केसेस पण दाखल केल्या गेल्या, परंतु हे कार्य हे जनतेला समर्पित असल्यामुळे मी डगमगलो नाही. त्याही परिस्थितीमध्ये मी एक पुण्याचं काम केलं. बंधूंनो, कल्पना आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा असं कार्य करतो तेव्हा त्याला निश्चितच अपेक्षा असते की कार्याला पोचपावती मिळाली पाहिजे. जसं आपण शालेय विद्यार्थी परीक्षांना सामोरं जातो तशाच पद्धतीने जर मी कार्य लोकांसाठी करत असेल, लोकांना पैसे मिळवून देत असेल. आज बंधूंनो, तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा लोक चुराडा करतात आणि पैशाची गंगा वाहते. परंतु ते कधी तुमचे पैसे बुडालेले 200 कोटी रुपये मी मिळवून दिले. 200 कोटीच्या समोर जो उमेदवार आहे तो एवढे तर पैसे खर्च करत नाही. तर बंधूंनो, आपल्याला जर आपल्या ह्या माझ्या ऋणातून उतराई व्हायचं असेल तर तुम्ही, माझी निशाणी आहे मशाल चिन्ह, 2 नंबरचं बटन आहे, त्या बटनावरती बटनाच्या समोरील मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने मला विजयी करा. मी सतत अन्यायाविरोधात आवाज उठवत राहील, आपली सेवा करत राहील.
एवढं मी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.